एक मिनिट, तुम्ही सारखी लघवी रोखून ठेवताय का? जर ठेवत असाल तर तुम्ही किती मोठ्या संकटात आहात याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय .exp. तर health.exp सिरीजच्या पहिल्या भागात आपण सर्वप्रथम युरिनरी सिस्टीम एक्सप्लोअर करू. ही आहे आपल्या शरीराची युरिनरी सिस्टीम म्हणजेच मूत्रप्रणाली. ही आहे आर्टरी किंवा धमनी. ही हृदयापासून किडनीपर्यंत अशुद्ध रक्त पोहोचवण्याचं काम करते. किडनी हे अशुद्ध रक्त फिल्टर करून शुद्ध करते आणि हे शुद्ध रक्त वेन किंवा शीर हृदयाकडे घेऊन जाते आणि फिल्टर केल्यानंतर उरलेले टाकाऊ घटक आहेत त्यालाच लघवी असं म्हणतात. ही लघवी किडनीतून बाहेर पडून मूत्रवाहिन्यांमधून मूत्राशयात जाते. मूत्राशयाच्या खाली ही जी पाईप आहे याला मूत्रनलिका म्हणतात आणि इथूनच लघवी बाहेर पडते. मूत्रनलिकेची लांबी पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त असते. आता बघूयात की या मूत्राशयाचा काय विषय आहे. साधारणतः या मूत्राशयाची लघवी साठवण्याची क्षमता 300 ते 600 मिलीलिटर म्हणजेच 2 कप एवढी असते. पण रात्री झोपल्यानंतर आपण 800 ml म्हणजे 4 कप एवढी लघवी रोखून धरू शकतो आणि याचे काही दुष्परिणामही नाहीत. पण बरेचसे लोक मूत्राशयाच्या 300 ते 600 मिलीलिटर लघवी साठवण्याच्या क्षमतेला 1.5 ते 2 लिटर पर्यंत घेऊन जातात, जे की खूप हानिकारक आहे. आपला मेंदू मूत्राशय अर्धे भरल्यावर लघवीला जाण्याचे संकेत देत असतो. आपल्या मूत्राशयाचे लघवी बाहेर टाकण्याचे प्रमाण 80% एवढे असते. नाही समजलं ना? मी सांगते. म्हणजे तुम्ही 1 लिटर लघवी रोखून ठेवली असेल तर लघवी केल्यानंतर 200 ml लघवी मूत्राशयातच राहते. लघवी साठवताना मूत्राशय प्रसरण पावत असते आणि लघवी केल्यानंतर ते आकुंचन पावते. पण सारखी लघवी रोखल्यामुळे मूत्राशयाची आकुंचन पावण्याची क्षमता कमी होते. आपली लघवी गरम असते आणि साहजिकच मूत्राशय सुद्धा गरम असतं. हे वातावरण जीवाणूंच्या आवडीचं असतं. त्यातच आपण लघवी रोखून ठेवल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते. मग जीवाणू मोठ्या संख्येने इन्फेक्शन पसरवतात. त्यालाच युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतात. याच कारणांनी मग वारंवार लघवीला जावंसं वाटणं, लघवीतून रक्त येणं, दुर्गंधी येणं असे बरेच आजार उत्पन्न होतात. अजून एक कारण आहे ज्यामुळे हे आजार होतात, ते म्हणजे पाणी कमी पिणं. जेव्हा आपण पाणी कमी पितो तेव्हा मेंदूला लघवीला जाण्याचे संकेत येत नाहीत. मग जास्त वेळ लघवी मूत्राशयातच राहते. मग काय, पुन्हा तोच जीवाणूंचा नंगानाच. सतत लघवी रोखल्याने तुमची लघवी लीक सुद्धा होऊ शकते. का ते सांगते. या स्नायूचं नाव आहे स्प्लिंटर मसल. याचं काम आहे लघवी रोखून धरणं. या मूत्रनलिकेचे आकुंचन आणि प्रसरण ही मसल सांभाळते. सारखीच लघवी रोखल्यामुळे या मसलवर ताण येतो आणि ही काम करायचं बंद करते. मग तर साहजिकच आहे की आपण लघवी कंट्रोल करू शकत नाही आणि लघवीचे लिकेज होण्यास सुरुवात होते. नेहमी लघवी रोखल्यामुळे मूत्रनलिका कोणत्याही एका जागेवर पूर्णपणे आकुंचन पावते. मग मूत्रनलिका जाम होते. हे आकुंचन मूत्राशयापासून ते मूत्रनलिकेच्या टोकापर्यंत कुठेही होऊ शकते आणि यामुळे आपली लघवी बाहेर येणं बंद होतं. मग लवकरच डॉक्टरकडे गेला नाही तर तुमचं मूत्राशय फुटण्याची शक्यता असते. आता लघवी रोखल्याने मूतखडा कसा होतो हे पाहूया. आपल्या शरीरामध्ये 95% पाणी आणि 5% टाकाऊ घटक असतात. यामध्ये युरिक ऍसिड, युरिया, पोटॅशियम सल्फेट, अमोनियम फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्झिलेट या प्रकारचे आयन्स आणि मॉलिक्युल्स असतात. परंतु ज्यांच्या लघवीमध्ये युरिक ऍसिड आणि कॅल्शियम ऑक्झिलेट या घटकांचे प्रमाण जास्त असते अशा व्यक्तीने लघवी रोखल्यास त्यांना मूतखडा होण्याची शक्यता असते. आता बघूयात एक सल्ल्याची गोष्ट. खूप महिला शौचालय स्वच्छ नसल्यामुळे लघवी रोखून ठेवतात व त्यांना हे आजार होण्याची शक्यता वाढते. याचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक शौचालय सुविधा वाढवल्या पाहिजेत, शिवाय त्या स्वच्छही ठेवल्या पाहिजेत. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ एक्सप्लोअर करण्यासाठी .exp ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.